तर नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? बिग बॉस मराठी सीझनमध्ये आता नवीन एक अपडेट अशी आलेली आहे की रुचिता जामदार हिने कॅप्टन्सी टास्कमधून राकेश बापट यांना बाहेर काढले। याच्यावरून सोशल मीडियावरती तर खूप तुफान अशी चर्चा चाललेली आहे की रुचिता जामदार आहे, हिला अक्कल आहे की नाही, हिला स्वतःचा गेम खेळता येतो का नाही, ही जी आहे ती विशालच्या साईडने अजून खेळती आहे। हिला एवढं दीपालीने समजून सांगितलं तरी पण ही राकेशचीच बाजू घेते। हिला आणि ह्या रोशनला नेमकं झालंय काय की असली कसली भुरळ पाडली या विशालने की ही जी आहे ती अजूनही विशालच्या साईडने खेळतीये। अशा खूप साऱ्या ज्या कमेंट्स आहेत त्यात आणि विशालवरती पण कमेंट पडल्यात की हा रुचिताचा बैल आहे की काय वगैरे असं। तर इथं झालं असं की रुचिताने कॅप्टन्सी टास्कमधनं राकेशला बाहेर काढलं। त्यावेळेस रुचिता जामदार आहे ही म्हणते की मला तो खूप जास्त अनफेअर वाटतो आणि कोणताही टास्क कंप्लीट करून देत नाही, असा कॅप्टन नको आहे मला, आणि जो तन्वीच्या इशाऱ्यावरती चालेल, स्वतःची काही मतं नाहीत याला म्हणून। आणि इथे जेव्हा राकेश बापट म्हणतो की ज्याची बुद्धी भ्रष्ट झाली आहे तिथे मला काही बोलायचंच नाही आहे म्हणून। आता यावर रुचिता म्हणते की बघा कोण बोलते बुद्धी भ्रष्ट झाली आहे म्हणून। तर इथे मग नंतर राकेश म्हणतो की बिग बॉस मेरा महान आणि 11 में से 7 बेईमान। याच्यावरती आता विशालाला काय बोलायची गरजच नव्हती। विशालने लगेच याच्यामध्ये उडी घेतली आणि विशाल म्हणतोय की बिग बॉस मेरा महान, 7 में से 8 बेईमान, उसमें से तुझे अभिमान, बाहर जा खोल अपनी दुकान। आता याच्यावरती राकेश म्हणतोय की मेरी दुकान बहुत सक्सेस है, मेरी दुकान बाहर अच्छी सी है। आता याच्यावरती तुमचं काय म्हणणं आहे बिग बॉसमध्ये? आता नवीन अपडेटनुसार की कोण होणार घरचा कॅप्टन हे बघण्यासारखंच असणार आहे। तर आज खूप साऱ्या अपडेट अशा म्हणजे इंटरेस्टिंग यायला लागल्यात। तर तुम्हाला काय वाटतं की घरचा कॅप्टन होणार? नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद।